नमस्कार. हल्ली इंस्टाग्राम उघडलं ना की एक गोष्ट हमखास दिसते. अशा सुंदर चकचकीत काचेच्या बरण्यानं एकदम आकर्षक दिसणारे स्टीलचे स्ट्रॉ आणि कापडी पिशव्या तर आहेतच. आणि या सगळ्या फोटोंखाली एकच कॅप्शन असतं, प्लास्टिक फ्री लाईफ. हे सगळं बघून ना मनात कुठेतरी एक विचार येतोच, अरे आपणच मागे पडलोय का, आपल्याकडून काहीच बरोबर होत नाहीये का. पण थांबा, आज आपण जरा प्रामाणिकपणे विचार करणार आहोत. हे प्लास्टिक फ्री लाईफ हे खरंच शक्य आहे का, की फक्त अशा रील्समध्येच छान दिसतं. चला तर मग आपला एक अगदी नेहमीचा दिवस आठवून बघूया. आपल्या दिवसाची सुरुवात होते दुधाने, आणि ते कशात येतं, बरोबर प्लास्टिकच्या पिशवीत. आता भाजी घ्यायला गेल्यावर काय होतं, आपण कापडी पिशवी सोबत नेतो, पण टोमॅटो, द्राक्ष, कोथिंबीर यासारख्या गोष्टींसाठी भाजीवाला एक छोटी प्लास्टिकची पिशवी देतोच. किराणा दुकानातून आणलेली डाळ, तांदूळ, साखर सगळं कसं प्लास्टिकच्या पॅकेटमध्येच बंद असतं. समजा आजारी पडलो आणि औषधं घेतली तर ती टॅब्लेटची स्ट्रीपसुद्धा प्लास्टिकचीच. आणि ऑनलाईन काही ऑर्डर केलं की मग तर विचारायलाच नको, तो प्लास्टिक रॅप, बबल शीट, टेप हे सगळं तर आलंच म्हणून समजा. म्हणजे खरं पाहिलं तर काय आहे, आपण प्लास्टिक निवडत नाही, ते आपल्याकडे येतच. आणि ह्याच मुद्द्यावरून न प्लास्टिक फ्रीबद्दलचे काही गैरसमज आहेत, ते जरा शांतपणे दूर करूया. गैरसमज नंबर 1, प्लास्टिक फ्री म्हणजे घरात प्लास्टिकचा एक कणही नाही, अगदी 100% शून्य. पण खरं सांगायचं तर आजच्या जगात हे जवळजवळ अशक्य आहे. आता दुसरा गैरसमज, प्लास्टिक फ्री म्हणजे श्रीमंत लोकांचा लाईफस्टाईल. पण खरं तर हे बऱ्याचदा मार्केटिंग असतं, वास्तव नाही. आणि तिसरा, जो सगळ्यात मोठा गैरसमज आहे, तो म्हणजे थोडंसं जरी प्लास्टिक वापरलं गेलं की आपले सगळे प्रयत्न वाया गेले. आणि याच एका विचारामुळे ना खूप जण प्रयत्न करायचंच सोडून देतात. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्ष ठेवली पाहिजे, प्लास्टिक फ्री नसणं ही समस्या नाहीये, पण प्लास्टिकबद्दल बेफिकीर असणं ही खरी समस्या आहे. आता जरा आपल्या घरातल्या परिस्थितीबद्दल बोलूया, आपल्या रिअल लाईफबद्दल. बघा, आपल्याकडे वेळ कमी असतो, पैसेही मर्यादित असतात, बाजारात गेलो तर लगेच काही पर्याय मिळत नाहीत, आणि घरातले सगळेच जण आपल्याला पाठिंबा देतील असंही नाही. आई कधीकधी म्हणते, अगं हे प्लास्टिकचं सोयीचं पडतं, किंवा घरातलं दुसरं कोणीतरी म्हणतं, तू एकटीने करून काय बदल होणार आहे. आणि मग आपल्याच मनात कुठेतरी अपराधीपणाची भावना येते, नाही का. पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे, सगळं काही बदलणं शक्य नसतं, पण काहीतरी एक गोष्ट नक्कीच बदलता येते. मग आता प्रश्न येतो की करायचं काय, असे कोणते सोपे उपाय आहेत जे आपण करू शकतो. सगळ्यात आधी आपलं ध्येयच बदलूया. प्लास्टिक फ्री नाही तर प्लास्टिक लेस, म्हणजे झिरो प्लास्टिक नाही तर कमीत कमी प्लास्टिक, हे आपलं नवीन ध्येय. एक छोटासा प्रयोग करून बघायला हरकत नाही. भाजी आणायला जाताना कापडी पिशवीसोबत घरातल्याच काही जुन्या स्वच्छ प्लास्टिकच्या पिशव्या घेऊन जायच्या, आणि जेव्हा भाजीवाला टोमॅटो किंवा इतर काही देण्यासाठी नवीन प्लास्टिक पिशवी काढेल ना, तेव्हा आपल्याकडची एक पिशवी त्याला द्यायची. त्याचा चेहरा खरंच बघण्यासारखा असतो. आणि असं जर नियमितपणे केलं तर विचार करा, दर आठवड्याला, दर महिन्याला कितीतरी नवीन प्लास्टिक पिशव्या घरात यायचा वाचतात. त्याचा जो आनंद मिळतो ना, तो खरंच खूप वेगळा असतो. आता आणखी काही सोपे उपाय पाहूया. पहिलं, जे प्लास्टिक घरात येतंय ना ते पुन्हा पुन्हा वापरा, म्हणजे रियूज. प्लास्टिकचे डबे धान्य साठवायला मस्त कामी येतात. प्लास्टिकच्या पिशव्या कचरा टाकायला किंवा ओले कपडे ठेवायला वापरता येतात. दुसरं, किराणाची खरेदी थोडी हुशारीने करा. महिन्याचा किराणा शक्य असेल तर सुट्टा आणा, म्हणजे पॅकेजिंग टळतं. तिसरं, ऑनलाईन ऑर्डर्स देताना थोडं शहाणपण दाखवा. लहान सहान अनेक ऑर्डर्स करण्याऐवजी एक मोठी एकत्र ऑर्डर करा. आणि हो, फूड डिलिव्हरी ॲपमध्ये नो कटलरी हा ऑप्शन आठवणीने निवडा. चौथं, सोबत बॅग ठेवण्याची सवयच लावून घ्या. एक कापडी पिशवी गाडीत, ऑफिसच्या बॅगमध्ये किंवा पर्समध्ये कायम असू द्या. आणि पाचवं, आपल्या किचनमध्ये छोटे पण महत्त्वाचे बदल करा. क्लिंग फिल्मऐवजी झाकणाचा डबा वापरा. आणि हो, डिस्पोजेबल प्लेट्स आणि कप्स तर शक्यतो टाळाच. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, परफेक्शनच्या मागे धावायचं नाहीये, कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे, म्हणजे सातत्य. आज एक प्लास्टिक टाळलं, उद्या 2, हाच तर खरा बदल आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा? बघा, प्लास्टिक फ्री लाईफ हे एक आदर्श ध्येय नक्कीच आहे, यात काहीच वाद नाही. पण आजची आपली खरी गरज आहे प्लास्टिक वाईज लाईफ जगण्याची,
म्हणजे प्लास्टिकचा शहाणपणाने वापर करण्याची. इंस्टाग्राम रीलमधलं आयुष्य नाही, तर आपलं खरं, रोजचं, व्यावहारिक आयुष्य महत्वाचं आहे. आपले छोटे छोटे प्रामाणिक प्रयत्नच ह्या पृथ्वीसाठी खूप आहेत, पुरेसे आहेत. हे सगळं ऐकल्यावर मनात नक्कीच काहीतरी विचार आले असतील. तर मग आजपासून असा एक कोणता छोटा बदल करायला आवडेल हे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपले विचार ऐकायला मला खूप आवडेल. आणि हो, हा विचार जर पटला असेल तर याला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, घरातल्यांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.